Hello everyone, let's learn what is Zoho developer. So basically Zoho developer customizes Zoho application, write debug scripts for automation, build apps on Zoho Creator and integrates Zoho with external system using APIs. It is similar to full stack development but within Zoho's ecosystem. So basically what is Zoho developer? Zoho developer is a person who customizes Zoho application. म्हणजे तो काय करतो की कस्टमायझेबल ॲप्लिकेशन बनवतो, त्यालाच म्हणतात झो ॲप्लिकेशन. आणि तो राईट करतो डिलग स्क्रिप्ट. म्हणजे डिलग स्क्रिप्ट काय असते की आपलं कसं जावा स्क्रिप्ट असते प्रोग्रामिंग लँग्वेज, आपण ती फ्रंट एंडला यूज करतो युजर इंटरफेस बनवण्यासाठी. तसं डिलग स्क्रिप्ट ही झोची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे फॉर ऑटोमेशन. समजा आपल्याला कसं ऑटोमेशन म्हणजे काय असतं की ॲटोमॅटिकली एखादं काम करणं, की समजा एखादा युजर आहे, समजा त्याने एखाद्या जॉबला अप्लाय केलं तर त्याला अप्लाय केल्यानंतर ॲटोमॅटिक ईमेल जायला पाहिजे की यू हॅव सक्सेसफुली अप्लाय, त्याला म्हणतात ॲटोमेशन. लाईक दॅट. बिल्ड ॲप्स म्हणजे आपण काय करू शकतो, ॲप पण मग बनवू शकतो झो क्रिएटरवरती ऑन झो क्रिएटर. झो क्रिएटर हा असतो एक प्लॅटफॉर्म असतो, तो झोने प्रोव्हाइड केला. जसं आपलं पॉवर पॉईंट, मायक्रोसॉफ्ट 365 असं असतं ना, तसं. आणि म्हणजे आपण काय करू शकतो की ॲप्लिकेशन बनवू शकतो बाय युझिंग डिलग स्क्रिप्ट ऑन झो क्रिएटर प्लॅटफॉर्म विदाऊट ट्रेडिशनल कोडिंग अँड इंटिग्रेट झो विथ एक्सटर्नल सिस्टीम युझिंग APIs. आणि आपण जे ॲप्लिकेशन बनवलेत ना त्याला काय करू शकतो, आपण इंटिग्रेट पण करू शकतो विथ एक्सटर्नल सिस्टीम युझिंग APIs. इट्स सिमिलर टू फुल स्टॅक डेव्हलपमेंट बट विदिन झोज इकोसिस्टम. म्हणजे काय असतं की म्हणजे फुल स्टॅक डेव्हलपमेंट एंड टू एंड, फ्रंट एंड अँड बॅक एंड दोन्ही पण ॲप्लिकेशन आपण बनवू शकतो, पण ते झोच्या इकोसिस्टीममध्येच. अँड देन लेट्स सी व्हॉट इज डिलग. तर डेटा एनरिच लँग्वेज फॉर युनिव्हर्सल ग्रिड इन्व्हायरमेंट. तर ही एक डेटा एनरिच लँग्वेज आहे लाईक जावा स्क्रिप्ट. इट्स झोज ओन स्क्रिप्टिंग लँग्वेज. जशी आपली जावा स्क्रिप्ट आहे, जावा स्क्रिप्ट ही ब्राउझरची स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, तसं ही झोची ओन स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस डिलग? टू कस्टमाइज, ऑटोमेट अँड इंटिग्रेट झोज ॲप. तर याचा पर्पज आहे की कस्टमायझेबल ॲप बनवायचे, म्हणजे आपल्याला पाहिजे तसे आपण ॲप्लिकेशन बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस झो. आणि म्हणजे आपण काय करू शकतो की समजा त्यांचं काही एक ॲप असेल, ते ऑलरेडी समजा एखादं ॲप्लिकेशन बनवलेलं असेल की लाईक CRM असो किंवा कोणतंही असो, अकाउंटचं असो, काही पण, तर आपण त्याला काय करू शकतो, कस्टमाइज करू शकतो, म्हणजे एडिट करू शकतो की जसं की आपली बिझनेसची नीड आहे. आणि ॲटोमेट करू शकतो गोष्टी की ॲटोमॅटिकली कुणाला ईमेल गेला पाहिजे त्यांचं फॉर्म सबमिट झाल्यावरती असं. आणि इंटिग्रेट पण करू शकतो की थर्ड पार्टी सर्व्हिसेस लाईक पेमेंट, लाईक दॅट. विथ डिलग वी कॅन राईट लॉजिक टू मॅनिपुलेट डेटा, सेंड ईमेल, कॉल APIs अँड बिल्ड वर्कफ्लो इनसाइड झोज ॲप. तर विथ डिलग आपण काय करू शकतो, राईट लॉजिक तर राईट करू शकतो, कारण ती प्रोग्रामिंग लँग्वेज, स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. आणि आपण समजा की कसं लॉजिक काय झाल्यावरती काय झालं पाहिजे असं ऑल द टाईप ऑफ लॉजिक आपण लिहू शकतो. टू मॅनिपुलेट डेटा, मॅनिपुलेट म्हणजे चेंज करायचा डेटा, अपडेट, डिलीट, लाईक ऑल द मॅनिपुलेशन ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस डिलग स्क्रिप्टिंग लँग्वेज. सेंड ईमेल्स, ईमेल ॲटोमॅटिक सेंड झाले पाहिजे याच्यासाठी. कॉल APIs लाईक पेमेंट गेटवे, लाईक दॅट. अँड बिल्ड वर्कफ्लो इनसाइड झोज ॲप. हे सगळे कामं झो ॲपच्या अंडर होतात. इट इज सिमिलर टू रायटिंग जावास्क्रिप्ट फंक्शन.